आणि मग त्यावेळेस विठ्ठल पण आणि रुक्मिणी माते यांनी विचार केला आणि या चारही भावंडांना घेऊन सेलिब्रेट तिथं आल्यानंतर विठ्ठल पंतांनी एक दिवस विचार केला, ब्रह्मविदांना नम्र वंदन करून मी कळकळीची विनंती करतो, मी पापी आहे, मी अपराधी आहे, मला शिक्षा द्या, मला दंड द्या, परंतु आपण माझ्या मुलांचा स्वीकार करावा, त्यांना कमानात का द्यावं, त्यांचे व्रतबंध संस्कार करावे. श्री ज्ञानदेव श्री निवृत्तीदेव यांचे वय योग्य झाले आहे असा विचार करून त्यांनी सभा भरवली आणि एक ब्राह्मण उठला आणि म्हणाला, धर्मश्रेष्ठ मानला तर विठ्ठल पंतांचा त्या घोर पातक्याला जगण्याचा अधिकारच नाही. विठ्ठल पंत दादा शांत झाले. विठ्ठल पंतांना काही शब्दच नव्हते दादा. विठ्ठल पंत शांत झाले. देहांत प्रायश्चित याची बोलिले. दिवस सभा संपन्न झाली. शांत झाले. विठ्ठल पंत एकटे अजून आहे उभे होते. शेवटी ते दादा नाराज झाले. विचारायला लागले, मी देहांत प्रायश्चित तयार आहे, पण ते गेल्यानंतर माझ्या मुलांना लोक समाजात स्थान देतील का? मी मरायला तयार आहे, पण माझ्या मुलांचं काय? दादा अहो ओके 11 वर्षाचे माझे निवृत्तीनाथ दादा होते, 9 वर्षाचे ज्ञानदेव, 7 वर्षाचे सोपान काका आणि 5 वर्षाची मुक्ताबाई. त्यांच्या आई वडिलांना ते नाराज झाले, कुंडीमध्ये आले आणि रुक्मिणी मातेने चेहरा पाहिला हो दादा. त्यांनी काहीच विचारलं नाही. दादा विठ्ठल पंत म्हणाले, अगं ऐकलंस का? आता माझं ठरलंय हा, दुसरा काही पर्याय नाही. पुन्हा रुक्मिणी माता म्हणायला लागल्या, नाही ना पर्याय नाही ना निघाला. अहो त्यांनी आटीतील कशी? त्यावेळेस विठ्ठल पंत म्हणाले, अगं त्यांनी मला न्याय दिलाय, त्यांनी मला देहांत प्रायश्चित्त दिले. दादा रुक्मिणी माता बोलायला लागली, अहो त्या प्रायश्चित्ताने आपल्या मुलांना लोक समाजात साथ देतील का? त्या प्रायश्चित्ताने आपल्या मुलांना न्याय मिळेल का? दादा दोघांनी ठरवलं आणि त्रिवेणी संगमावर जाऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. दादा 11 वर्ष वय असणाऱ्या मुलाचे आई वडील, 9 वर्ष असणाऱ्या मुलाचे आई वडील, 7 वर्ष असणाऱ्या मुलाचे आई वडील आणि 5 वर्ष असणाऱ्या मुलीचे आई वडील प्रायश्चित्त घेतला आणि दोघांनी विचार केला, त्रिवेणी संगमावर जाऊन आत्महत्या करू. त्या रात्री रुक्मिणी मातेने गोडाचा साजरा केला. मुक्ताला, ज्ञानाला, सोपानाला प्रेमाने त्या गोड साजेची गाण भरवले. निवृत्तीलाही गाण भरवला. निवृत्ती म्हणाला, गाई आज मला ही गाण भरवते. रुक्मिणी माता म्हणू लागली, अरे खूप दिवसांनी गोडाचा साजरा केला ना म्हणून तुला ज्ञान भराय म्हणाले. गाई तू डोळ्यात पाणी आणू नको, तू रडलीस की मलाही रडायला येतं. रुक्मिणी मातेच्या अश्रूंना वाचत नव्हता. रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि मग रुक्मिणी मातेनं त्यांना भोजन भरवलं आणि झोपी घातलं. रुक्मिणी मातेनं आपलं ताट वाढून घेतलं. विठ्ठल पंतांचं ताट वाढून घेतलं. दादा पण त्यांना जेव वाटलं हो, कसं जेव वाटलं त्यांना? कायम तर सोडून जाणार होते ते आपल्या मुलांना. दादा त्यांना जेव वाटलं नाही. त्यांनी ताट घेतलं, तसंच देवासमोर ठेवलं. मला म्हणाले, देवा आता आमच्या मुलांचा सांभाळ कर. आमच्या मुलांचा आई वडील तूच आहेस, तूच आमच्या मुलांचा सांभाळ कर. दादा त्यांनी त्याला ते त्रिवेणी संगमावर जाऊन प्रायश्चित्त घेतलं. त्या प्रायश्चित्त घेतलं. हो त्या चारही बांधवांत मातृचंद्र बालपणी ठरवलं आणि मग या सर्वांना आई वडिलांचं प्रेम श्री निवृत्तीनाथ दादा यांनी दिलं. आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर पुन्हा एकदा आलमबापूर नगरीत सभा भरवली. सगळ्या प्रबोधकांना नामवंदन करून मी कळकळीची विनंती करतो, तुम्ही दिलेल्या निर्णयानुसार, तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे माझ्या आई वडिलांना
शांत प्रायश्चित्त घेतलं. आता त्यांना समाजात स्थान द्या. आता आम्हाला समाजात सामावून घ्या असं निवृत्तीनाथ दादाने आम्हा पंडितांना पावन करून घ्या अशी विनवणी केली. आणि मग अलंकापुरीतील ब्राह्मणाने त्यांच्याकडे एक पत्र लिहून दिलं आणि सांगितलं की पैठण शेती जावा. तो जो निर्णय करतील तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य आहे. आणि मग निवृत्तीनाथ दादा पैठण शेती आले. तिथं आल्यानंतर निवृत्तीनाथ दादांच्या आईचे मामा कृष्णाजी पंत पिंपुळे त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. मामाचेही डोळे भरून आले. मामा म्हणाले, घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. मी तुम्हाला न्याय मिळवून देईन. दुसऱ्या दिवशी पैठण क्षेत्र असणाऱ्या नागघाटावरती सभा भरवली. ब्रह्मोर्त आले. अलंकापुरीतील ब्राह्मणाने दिलेले ते पत्र एका ब्राह्मणाने मोठ्याने त्या सभेत वाचलं आणि कळलं की संन्याशाची मुलं आहेत. निरोबाराय मला सांगतात, पत्र वाचून या सकळ झाले श्रुत संन्याशाचे पुत्र कळू आले. आणि हे सर्वांना कळल्यानंतर काहींनी त्यांची नावे विचारली. ए पट्या, ए कावळ्या, तुझं नाव काय? निवृत्तीनाथ म्हणाले, माझं नाव निवृत्ती. ज्ञानोबारायला विचारलं, ए कारण्या, तुझं नाव काय? ज्ञानोबाराय म्हणाले, ज्ञानेश्वर. सोपानाला विचारलं, माताबाईला विचारलं आणि या सर्वांनी नावं सांगितली. आणि मग त्या सर्वांच्या नावावरून खिली उडू लागले. डावळी करू लागले. हे कुठला आणि म्हणाला, नाव कशी काय आहे? तो पहा, तो त्या नागघाटावरून रेडा जातो. त्याचे नाव ज्ञान आहे. ज्ञानोबाराय म्हणाले, हो, तो रेडा आणि मी एकच आहोत. त्याच्या खाली माझा आत्मा एकच आहे. आम्ही फरक नाही. एक ब्राह्मण उठला, म्हणाला, परीक्षा घेतली पाहिजे. काय परीक्षा झाली? तर दुसरा म्हणाला, तुझ्या पाठीवरती आसूड मारले तर त्याचे घाव व त्याच्या पाठीवरती उमटतील का? दादा, एका ब्राह्मणाने ज्ञानोबाराय म्हणाले, हो निश्चितच माझ्या पाठीवरती घाव उमटतील. एक ब्राह्मण उठला, अहो त्या आसूडाने त्या पाठीवरती मारायला लागला. त्याच्या पाठीवरती मारायला लागला. काय परिणाम काय झाला? ज्ञानोबारायांची पाठ लाल झाली. ती मुक्ताई मातेनं पाहिली. धावत धावत आसूडानं मारणाऱ्या ब्राह्मणाजवळ गेली. काका, काका मारू नका, काका मारू नका, तुम्ही या रेड्याला मारताय. त्याचा त्रास माझ्या दादाला होते. काका, काका मारू नका. आणि ती पाठ एका ब्राह्मणाने पाहिली. ना ज्ञानोबारांच्या पाठीवरती गाव उमटले होते. आणि मग ती पाठ पाहिली आणि मग ब्रह्मोन्नाने त्यांना हात जोडले. त्यांना हात जोडले आणि मग सर्वांनी तो चमत्कार पाहिला. चमत्कार पाहिल्यानंतर काही म्हणला. एक जण उठला आणि म्हणाला, मी काहीतरी गौर मागायला येऊ दिसते. म्हणूनच त्या रेड्याच्या पाठीवरचे घाव त्या ज्ञानेश्वराच्या पाठीवरती उमटले. दादा, नंतर पुन्हा एक परीक्षा घेतली. एक ब्राह्मण उठला आणि म्हणाला, काय बाळा, तू जसा बोलतो तसा हा रेडा बोलेल का? ज्ञानोबाराय म्हणाले, हो निश्चितच हा रेडा माझ्यासारखा बोलेल. आणि मग ज्ञानोबाराय म्हणाले, सांगा काय मुलग्याच्या मुखातून?